ऑस्ट्रेलियामधल्या सिडनी गोळीबाराने संपूर्ण जग हादरलं. पण आता समोर आलेली माहिती भारतीयांसाठी अधिकच धक्कादायक आहे. कारण सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला करणारा इसम चक्क भारतीय निघाला. तो मूळचा कुठला आहे, त्याचा इतिहास काय आहे, सांगतो. तर साजिद अक्रम हा हल्लेखोर मूळचा हैदराबादचा रहिवासी आहे. त्याने आपलं बीकॉम पर्यंतचं शिक्षण हैदराबादमध्ये पूर्ण केलं आणि नोकरीच्या शोधामध्ये तो ऑस्ट्रेलियात गेला होता. आणि आश्चर्याची बाब म्हणजे 27 वर्ष ऑस्ट्रेलियात राहूनही आत्ताच्या क्षणापर्यंत पोलिसांना त्याच्याकडे भारतीय पासपोर्टच सापडलाय. तो आजपर्यंत फक्त 6 वेळा भारतात येऊन गेला असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. 1998 मध्ये साजिद अक्रम हा विद्यार्थी विजावर ऑस्ट्रेलियात आला होता. 2001 मध्ये त्याने एका ऑस्ट्रेलियन महिलेशी लग्न केलं आणि त्याला पार्टनर व्हिसा मिळाला. मुलगा नवीदचा जन्मही ऑस्ट्रेलियामध्येच झालाय. आता हा हल्ला त्यांनी नक्की का केला ते अजूनपर्यंत उघड झालेलं नाही. पण न्यू साऊथ वेल्स पोलिसांच्या म्हणण्यानुसार या साजिदच्या नावावर रजिस्टर असलेल्या कारमध्ये 2 ISSचे झेंडे आणि स्फोटके सापडले. अनेक अहवालांमध्ये असा दावा केलाय की हे दोन्ही हल्लेखोर सिडनी हल्ल्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी 1 महिना आधी फिलिपिन्सला गेले होते. या घटनेमुळे आता भारताची सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क झाली असून या साजिदच्या पार्श्वभूमीची सखोल चौकशी सुरू आहे. 14 डिसेंबरला संध्याकाळी ऑस्ट्रेलियाच्या बोंडी बीच जवळच्या पार्कमध्ये 1000पेक्षा जास्त ज्यू लोक त्यांचा हनुका नावाचा सण साजरा करण्यासाठी जमले होते. त्या दरम्यान साजिद अक्रम आणि त्याचा मुलगा नवीद अक्रम हे दोन्ही हल्लेखोर एका पुलावर उभे राहिले. त्यांनी लोकांवरती गोळीबार सुरू केला, ज्यामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला. नावेदचा म्हणजे एका भारतीय नागरिकाचा अशा जागतिक दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभाग असणं ही अत्यंत चिंतेची बाब आहे. तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती.